कशाला जोडायचं काही नाही झालं त्याची आयडिया अरे भाग्यश्री हॅलो हा सर. हा छान आरती आली की नाही आरती पहिली भाग्यश्री धोत्रे आरती प्रतीक्षा भाग्यश्री आरती धोत्रे मूट करू नका सगळ्यांना त्यामुळे काय होते काही मुलांना आवाज ऐकू येणार झालाय गोंधळ त्यांचा आवाज गुड ते घेते ना थांबू घे जरा तू बोल म्हणे तू बोलते ना थांबू घे आज मी ते बघितलं तर मोठीच आपण घेतो ना ते पोरण बघा नाराज होते धोत्रे साक्षी लबडी आली हा भाग्यश्री हा सर. आवाज येतोय ना हो येतोय. हा ठीक आहे बाकीचे कुठे आहेत आणखी केमिस्ट्री झालंय ना हो केमिस्ट्री झालं. चालेल चालेल आता आपण आपलं आता चालू करू बाकीच्यांना जॉईन व्हायला सांगितलंय का हा ठीक आहे. ते गायकवाड म्हणून एक मुलगी ती जॉईन झाली का रे तुला जॉईन होता येत नव्हतं तिला कसं जॉईन माहित नव्हतं तुला कोणती? गायकवाड म्हणून एक मुलगी मला वाटते जॉईन झाली नाही विचारलं तिने. संकेत चोर आज नवीन आहे का शिंदे स्नेह सोमनाथ खराडे ठीक आहे शक्य आहे भाग्यश्री हॅलो भाग्यश्री हा सर. कालच्या लेक्चर मध्ये काही शंका वगैरे किंवा काय असेल तरी सांगा बरं का आता आपलं लेक्चर जेव्हा सोमवारी होणार आहे हो. कालच्या ह्याच्यावर हे पण हा ठीक आहे सर. सांगायचं लगेच म्हणजे ते आपण आणखी त्याच्यामध्ये आपण सर पीडीएफ पाठवत जा ना म्हणजे लेक्चर झाल्यावरती रीड करायला. लेक्चर झालं का पण ते व्हिडिओ आपण टाकणार आहेत आता व्हिडिओची लिंक तुम्हाला टाकायची आहे कालचा गोंधळ सांगा त्याला काल काल तू कोणत्या तरी एका विद्यार्थ्यांनी काय केलं सरांची एक व्हिडिओ लिंक टाकली होती आपल्या ग्रुपवर पण ती व्हिडिओ लिंक SY ची हा होती हा. त्यानंतर लक्षात आलं असेल ते आणि हो सर. आपण लेक्चर सुरू हो करतो हो. आपण वर्ग सांगतो अरे लक्षात कारण तुम्ही नवीन आहे ना तुम्हाला हे चॅप्टर कुठल्या ह्याच्यातला ते समजत नाही तर त्याच्यावर काय हे हो बघायचं SY आणि मग तुम्हाला PPT ची तयारी करतोच आम्ही काळजी करू नका जरा हो हो चालेल सर. थोडं पण धोत्री झालं ना धोत्री पक्का परवापासून आहे बसा परमंड आहे गायत्री आहे कुरुमकर आहे दिव्य कुरुमकर एक आहे ना कोण बाकी दिव्य आहे दोघे इतकं धोत्री गायत्री संकेत चोर नवीन झालाय का साक्षी दीक्षा आहे वाटतं 13 झाली दीक्षा आली दीक्षा काय काय होती साक्षी होती वैभव फर्नांडी काय हा कोण हा बोला सर. वैभव फरांडी पाटील का हा तुला मी रेग्युलर कोण आहे ते बघतोय मी काल परवाच्या लेक्चर कोण होतं मग त्याच्यावर कळतं नाही नवीन बाळ आलं तर ते बघतोय हो 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 जरा अजून जॉईन होते ती आता 15 झाले काल कमी होती तर 23 मुळे कुठे जॉईन काय ढवळे का धावडे धनवडे काय नवीन आता कोण झालं का विशाल जाधव आला किती विशाल नोट करा नोट करा विषय
विशाल विशाल जाधव. काल होती दीक्षा आहे. विशाल झाला चालू करा 18 चालू करा. आज काय केलं मग काय आनंदी पाटील विशाल जाधव गवळी प्रदीप गवळी गवळी होतं परवा आहे का नाही 41 करा सुरुवात जाऊ दे. पाटीलजी हमें पाड दो. हा पाड दो पाड. कोण म्हणजे हो पाड दे त्याची मोबाईलची पाड पाड. पाड पाड मोबाईलची पाड. हा गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. माय सेल्फ वाघिरे माहितीये ना. येस सर. आज आपण सिलेबसच्या संदर्भात डिस्कस करणार आहोत. काल आपण शिंदे सरांचं जे पाहिलं तर आज पण आपण तशाच पद्धतीनं सिलेबसच्या बाबतीमध्येच माहिती घेणार आहोत. तर सिलेबस मध्ये तुम्हाला माहिती आहे आपला सिलेबस कसा आहे तो चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचा सिलेबस आहे आपला. बरोबर आहे. हो. या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये आपल्याला 2 क्रेडिटचा अभ्यास करायचा आहे फर्स्ट सेमिस्टर मध्ये आणि सेकंड सेमिस्टर मध्ये 2 क्रेडिटचा अभ्यास करायचा. असा आपला पेपर सेकंड टोटली 4 क्रेडिट्स आणि त्याच्यावरती काही प्रॅक्टिकल्स असतात. या प्रॅक्टिकलची एक्झाम पहिल्या सेमिस्टरचे पहिला पेपर आणि दुसरा पेपर यांची मिळून एक तिसरा पेपर तयार होतो. त्याच्यावरती प्रॅक्टिकलची एक्झाम असते. त्याला क्रेडिट 1.5 असं आपण म्हणतो. आणि या सिलेबस मध्ये आपण गेल्या वेळेस थोडी चर्चा केली होती. त्याच्यामध्ये BO 112 हा आपला पेपर आहे 112. त्याच्यामध्ये पेपरचं नाव आपले आहे प्लांट मॉर्फॉलॉजी आणि अनाटॉमी. बरोबर आहे. आता प्लांट मॉर्फॉलॉजी अनाटॉमी हा टोटल 30 लेक्चरचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये 2 क्रेडिट. पहिल्या क्रेडिट मध्ये मॉर्फॉलॉजी हा पहिला चॅप्टर आहे त्याच्यामधला. त्या मॉर्फॉलॉजी मध्ये आपल्याला त्याची इंट्रोडक्शन पाहायचंय, त्याची डेफिनेशन, त्याच्यानंतर व्हॉट इज डिस्क्रिप्टिव्ह अँड व्हॉट इज इंटरप्रिटेटिव्ह मॉर्फॉलॉजी याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता मॉर्फॉलॉजी म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज मॉर्फॉलॉजी? मॉर्फॉलॉजी इज नथिंग बट अ एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ द प्लांट और एनिमल. हाऊ इट लुक्स लाईक. ते कसं दिसतं. जर प्लांटच्या बाबतीत विचार करायचा झाला तर त्याला लीफ आहेत का? लीफ कशा प्रकारचे आहेत? कंपाऊंड आहेत का सिंपल आहेत? एनिमल मध्ये पाहायला आपण तो गोरा आहे का काळा आहे? हात आहेत का? पाय आहेत का? डोळे आहेत का? कान आहे का? नाक आहेत का? तर आपण एनिमल मॉर्फॉलॉजी म्हणू. पण ज्यावेळेस प्लांटची मॉर्फॉलॉजीचा आपल्याला विचार करावा लागतो त्यावेळेस प्लांटचे ऑर्गन कोणते, डायकॉट कशाला म्हणायचं, मोनोकॉट कशाला म्हणायचं, या सगळ्या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत मॉर्फॉलॉजी मध्ये.
त्याच्यानंतर त्याची आपण शॉर्ट मध्ये डेफिनेशन जर पाहिली तर इट इज अ एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत मॉर्फोलॉजीचे. पहिले आहे डिस्क्रिप्टिव्ह मॉर्फोलॉजी आणि दुसरे आहे इंटरप्रिटेटिव्ह मॉर्फोलॉजी. आता डिस्क्रिप्टिव्ह मॉर्फोलॉजी मध्ये आपल्याला एखाद्या प्लांट बद्दल डिटेल माहिती लिहावी लागते किंवा डिटेल त्याचं डिस्क्रिप्शन लिहावं लागतं. त्यामुळं त्या मॉर्फोलॉजीला आपण डिस्क्रिप्टिव्ह मॉर्फोलॉजी असं म्हणतो. आता एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगतो त्याचं एक, समजा आपण हिबिस्कसचं प्लांटची एक ट्विग घेतली, एक फांदी घेतली आणि तुम्हाला सांगितलं की ह्याची डिस्क्रिप्टिव्ह मॉर्फोलॉजी लिहा. तर डिस्क्रिप्टिव्ह मॉर्फोलॉजी मध्ये आपल्याला मग त्याचं लीफ कसे आहेत, त्याचे रूट्स कसे आहेत, त्याचा स्टेम कसा आहे, त्याचा स्टेम अँग्युलर आहे का सर्क्युलर आहे, म्हणजे त्या स्टेमवरती ट्रायकॉम्स आहेत, ट्रायकॉम्स नाहीत, हे काही डिस्क्रिप्शन असतं. तर ते डिस्क्रिप्शन आपण डिटेलमध्ये लिहित असतो, त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह मॉर्फोलॉजी असं म्हणतो. आता आपण फ्लावरचं एक्झाम्पल घेतलं तर फ्लावर कम्प्लीट आहे, फ्लावर इनकम्प्लीट आहे, फ्लावर ऍक्टिनोमॉर्फिक आहे, फ्लावर झायगोमॉर्फिक आहे. ही जी ऍक्टिनोमॉर्फिक झायगोमॉर्फिक ही जी टर्मिनॉलॉजी आहे, ही टर्मिनॉलॉजी आपण 12वी मध्ये शिकलेलो आहोत. बरोबर आहे, माहितीये? हॅलो सोनू, आवाज येतोय का? आवाज हो ऐकतोय. हो सर माहिती. हो येतोय सर. हा, तर आपण हे हो 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 ऐकतोय. 12वी मध्ये आपण ह्याची डिस्क्रिप्टिव्ह मॉर्फोलॉजी बद्दल थोडीफार माहिती घेतली आहे. बरोबर आहे. आता लीफच्या बाबतीत विचार केला तर लीफ कंपाऊंड आहे का लीफ सिंपल आहे हे आपल्याला पाहावं लागतं. बरोबर आहे. त्या पद्धतीनं हे डिस्क्रिप्टिव्ह मॉर्फोलॉजी म्हणजे नेमकं काय, तर त्या ऑर्गॅनिझमचं, त्या प्लांटचं टोटल डिस्क्रिप्शन, एक विस्तृत माहिती ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, दॅट इज कॉल्ड डिस्क्रिप्टिव्ह मॉर्फोलॉजी. ओके. त्याच्यानंतर दुसरी जी मॉर्फोलॉजी आहे ती आहे इंटरप्रिटेटिव्ह मॉर्फोलॉजी. आता इन इंटरप्रिटेटिव्ह मॉर्फोलॉजी व्हॉट has done the comparative morphology has studied in interpretative morphology. म्हणजे समजा दोन प्लांटचे कंपॅरेटिव्ह स्टडी करायचे असेल, that type of study is called interpretative morphology. आता इंटरप्रिटेटिव्ह मॉर्फोलॉजी मध्ये मग आपल्याला समजा एका प्लांटचे लीफ हे पॅरलल व्हेनेशन असलेले आहेत, दुसऱ्या प्लांटचे लीफ हे रेटिक्युलर व्हेनेशन असलेले आहेत, एका प्लांटचे स्टेम हा अँग्युलर आहे, दुसऱ्या प्लांटचा स्टेम हा विदाउट अँगल्ड आहे, किंवा एखाद्या प्लांटची ब्रांच, एखाद्या प्लांटचा स्टेम ब्रांच्ड आहे, एखाद्या प्लांटचा स्टेम अनब्रांच्ड आहे. म्हणजे आपण ह्याचं कंपॅरिझन केलेलं आहे. कंपॅरिझन कशाचं केलेलं आहे, तर स्टेमचं केलेलं आहे. आपण लीफचं कंपॅरिझन केलं तर एका प्लांटचा लीफ ऍक्टिनोमॉर्फिक आहे, दुसऱ्या प्लांटचा लीफ कसा आहे, झायगोमॉर्फिक आहे. एका प्लांटचा लीफ कंप्लीट आहे, दुसऱ्या प्लांटचा लीफ इनकम्प्लीट आहे. आवाज येतोय? हो येतोय. अरे हो येतोय सर. येतोय ना? एक दोन मॅसेज आले मला इथं आवाज येत नाही म्हणून. ही कोण आहे मुलगी, ते साक्षी लबडे. लबडे, साक्षी लबडेला आवाज येत नाही असं म्हणणं नाही त्याचं. येतो का आवाज? आवाज आता नसेल. तुम्ही रेंज मध्ये आहेत का? शिंदे प्रशांत हो आहे. येतोय सर येतोय. येतोय ना? हा हा, मला मेसेज आलाय का आवाज येत नाही. आवाज येतोय. आणि मग इंटरप्रिटेटिव्ह मॉर्फोलॉजी मध्ये आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करावी लागते. बरोबर आहे. तर मग कंपॅरिझन मध्ये बऱ्याचशा ऑर्गनचं, बऱ्याचशा प्लांटच्या ऑर्गनचं आपण कंपॅरिझन करत असतो. आणि ह्या कंपॅरिझनचा फायदा काय होतो, कोणी सांगेल का? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस कंपॅरिझन? इट इज इम्पॉर्टंट फॉर द स्टडी ऑफ टॅक्सॉनॉमी. आपल्याला टॅक्सॉनॉमी मध्ये ह्या कंपॅरेटिव्ह मॉर्फोलॉजीचा महत्वाचा
रोल असतो. म्हणजे आपण ह्या मॉर्फॉलॉजीच्या बेसवरती काय करत असतो, प्लांट वेगवेगळे करत असतो, डिवाइड करत असतो, डिलिमिट करत असतो. हॅलो, हा बोला सर. हा सर. हा सर. साक्षी आवाज येतोय का? सायली येतोय. हो येतोय सर. येतोय ना? हा हा ठीक आहे. आता आपल्याला हे दोन मॉर्फॉलॉजी मधले टाईप झाल्यानंतर आपल्याला इम्पॉर्टन्स पाहिजेत मॉर्फॉलॉजीचे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मॉर्फॉलॉजी इन आयडेंटिफिकेशन, then what is the importance of morphology in nomenclature, then what is the importance of morphology in classification. म्हणजे आपल्याला ह्या मॉर्फॉलॉजीचे आयडेंटिफिकेशन मध्ये, नॉमेनक्लेचर मध्ये, क्लासिफिकेशन मध्ये आणि फायलोजेनी मध्ये आणि प्लांट ब्रीडिंग मध्ये काय फायदे आहेत, कोण सांगतं? तुम्ही बी थोडं बोललं तरी चालेल हा. तिकून मला सांगायचं सर मी सांगतो याचं आन्सर. तर आयडेंटिफिकेशन मध्ये काय महत्वाचा रोल आहे सांगा बरं. हॅलो, हॅलो, शिंदे. हॅलो. हा सोमनाथ सांगतो का? हो सर. आयडेंटिफिकेशन मध्ये आपल्याला मॉर्फॉलॉजी कुठं कामाला येते, कशी? तुम्ही बोललं पाहिजे. स्टुडंटचं पार्टिसिपेशन महत्वाचं आहे. तुम्ही पण बोललं पाहिजे. हे सगळं रेकॉर्डिंग होतंय हा, त्यामुळे तुमचाही रोल महत्वाचा आहे. ही इंटरॅक्शन खूप महत्वाची आहे. तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही सुद्धा. आणि आपल्या फर्स्ट इयरला विद्यार्थी संख्या आहे जवळजवळ 70 पर्यंत विद्यार्थी आहेत आणि आपल्याकडे आज फक्त 26 स्टुडंट आर अवेलेबल. व्हॉट इज द प्रॉब्लेम ऑफ अदर स्टुडंट्स? व्हाय दे आर नॉट जॉईनिंग? हा, तुम्ही त्यांना सांगा ना जरा. शिंदे, हॅलो. सांगतो सर. हा, गेले ना. मॉर्फॉलॉजीचं इम्पॉर्टन्स सांगा. काय आयडेंटिफिकेशन मध्ये काय महत्वाचं आहे? शिंदे, कोण सांगतंय? सोमनाथ सांगतो का रे? नाही सर नाही म्हणा, काय अडचण नाही. तर आयडेंटिफिकेशन मध्ये काय नाही असतं सर. सांगताय काय कुणी? एनीवन इज देअर? नाही सर. हा ठीक आहे. तर आयडेंटिफिकेशन मध्ये बघा, आपण एखादं प्लांट जगासमोर नवीन मांडणी करत आहोत समजा, किंवा आपल्याला एखादं प्लांट नवीन सापडलंय, बरोबर आहे, किंवा आपण प्लांट आयडेंटिफाय करत असताना किंवा प्लांटची ओळख निर्माण करायची असेल आपल्याला, हे प्लांट कोणत्या फॅमिलीचा आहे, कोणत्या जीनस आहे, कोणता स्पेसिस आहे, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला त्या प्लांटचं डिस्क्रिप्टिव्ह किंवा इंटरप्रिटेटिव्ह मॉर्फॉलॉजी लिहिल्याशिवाय लक्षात येईल का? समजा आपल्याला हिबिस्कस प्लांट बद्दल माहिती पाहिजे आहे, तर हिबिस्कस प्लांटच्या रूट्स पासून ते आपल्याला फ्लावर पर्यंत अँड टिल द फॉर्मेशन ऑफ सीड्स पर्यंत, म्हणजे फॉर्मेशन ऑफ फ्रूट, फॉर्मेशन ऑफ सीड, मग ते सीड डायकॉट आहे का मोनोकॉट आहे, इथपर्यंत, म्हणजे आपल्या रूट ते पार सीड पर्यंत आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो, बरोबर आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला हे मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स महत्वाचे आहेत. जर आपण हे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स चांगल्या पद्धतीने अभ्यासले, त्याचं डिस्क्रिप्शन जर लिहिलं, तर आपण प्लांट आयडेंटिफाय करू शकतो. ऍनिमलचं सुद्धा तसंच आहे. त्याला 4 पाय आहेत, 2 कान आहेत, 1 शेपटी आहे, तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिहू शकतो हा कुत्रा असू शकतो, बरोबर आहे. तसं प्लांटच्या बाबतीत आहे. त्याला फ्लावर आहे म्हणजे ते अँजिओस्पर्मिक प्लांट आहे, त्याला स्पोर्स आहेत म्हणजे ते टेरोडोफायटिक प्लांट असेल, त्याला कोन आहेत म्हणजे ते जिम्नोस्पर्मिक प्लांट असेल. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी वी हॅव टू गेस समथिंग. आपण एक अंदाज काढू शकतो किंवा आपण एका अनुमानाकडे जाऊ शकतो की हे असं असू शकतं. तर ते कशाच्या बेसवरती असू शकतं? तर दॅट डिपेंड ऑन दी बेसिस ऑफ एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी. म्हणजे एक्सटर्नल मॉर्फॉलॉजीच्या बेसवरती आपण हे म्हणू शकतो. तर आज आपण एक डायरेक्ट टॉपिकला सुरू करण्याच्या ऐवजी आपण काय करू, सिलेबसच्या बाबतीत डिस्कस करू. हा पहिला टॉपिक तुम्हाला मॉर्फॉलॉजीचा आहे.
त्याच्यामध्ये फायलोजेनी आणि प्लांट ब्रीडिंग मध्ये या मॉर्फॉलॉजीचं काय काय महत्व आहे हे आपल्याला पहिल्या टॉपिक मध्ये शिकायचं आहे. इन नेक्स्ट टॉपिक इज अ मॉर्फॉलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. मला वाटतं आपण गेल्या लेक्चर मध्ये इथपर्यंत पाहिलं होतं, बरोबर आहे? ज्यांनी काळजीपूर्वक ऐकलं त्यांच्या लक्षात हो. आहे. आता सेकंड टॉपिक जो आहे तो मॉर्फॉलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहे. तर मला सांगा सोमनाथ, विच इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट? हॅलो कराडे. हॅलो. हा, विच इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट? हॅलो, विच इज रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट? माहितीये का? नाही. स्टेमन. हा, स्टेमन्स. व्हेरी गुड. हा, स्नेहल सांग. स्नेहल. Pistils. हा, पिस्टिल इज ऑल्सो pistil. रिप्रोडक्टिव्ह पार्ट. व्हेरी गुड. हा, anthers. Yes, that is also reproductive part. But the main reproductive part is the flower. बरोबर आहे? ते फ्लावर महत्वाचा रोल तुम्ही सांगायचं. Right, sir. नंतर बाकीचे पार्ट आहे ते, बरोबर आहे? पण फ्लावर इज अ रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आता ह्या मॉर्फॉलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये आपल्याला इन्फ्लोरेसन्सचा अभ्यास करायचा आहे. पहिला जो आर्टिकल आहे त्याच्यामध्ये तो आहे इन्फ्लोरेसन्स. आता व्हॉट इज इन्फ्लोरेसन्स? एक शॉर्ट डेफिनेशन त्याची आपल्याला अभ्यासायची आहे. अरेंजमेंट ऑफ द फ्लावर ऑन अ पेडंकल ऍक्सिस, दॅट इज कॉल्ड इन्फ्लोरेसन्स. हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ इन्फ्लोरेसन्स आपल्याला शिकायचे आहेत. कोणकोणत्या पद्धतीचे इन्फ्लोरेसन्स आहेत, त्याच्यामध्ये किती मेथड आहेत. प्रामुख्याने त्याच्यामध्ये 2 मेथड आहेत. पहिला जो आहे तो रेसिमोज टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स आणि दुसरा जो आहे तो सायमोज टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स आणि तिसरा टाइप आहे तो स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स आहे. आता रेसिमोज टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स आर अगेन डिवाइडेड इनटू डिफरंट टाइप that on the basis of arrangement of the flower on the peduncle axis. त्याच्यामध्ये बघा, पहिला आहे रेसिम, दुसरा आहे स्पाइक इन्फ्लोरेसन्स, तिसरा आहे स्पॅडिक इन्फ्लोरेसन्स, चौथा आहे कॉरिम इन्फ्लोरेसन्स, पाचवा आहे अंबेल इन्फ्लोरेसन्स. अंबेलिफेरी फॅमिलीचे जे काही मेंबर्स आहेत हे अंबेल इन्फ्लोरेसन्स मध्ये आपण कोरिअँडरचं एक्झाम्पल घेतलं आपण तर ते. त्याच्यानंतर कॅटकिन इन्फ्लोरेसन्स आहे, मलबेरी. त्याच्यानंतर कॅपिटुलम इन्फ्लोरेसन्स आहे, ऍस्टरेची फॅमिलीचे जे काही मेंबर्स आहेत दॅट इज अ कॅपिटुलम इन्फ्लोरेसन्स. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण हेड इन्फ्लोरेसन्स सुद्धा म्हणतो. ऍस्टरेची मध्ये आपलं ट्रायडॅक्स वगैरे, सूर्यफूल वगैरे जे पाहतो आपण, तर त्यांच्यामध्ये जे काही मोड ऑफ म्हणजे इन्फ्लोरेसन्स आहे तो आहे रेसिमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. त्याच्यानंतर सेकंड टाइप जो आहे तो आहे सायमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता सायमोस टाइप मध्ये सायमोस आर अगेन डिवाइडेड इनटू डिफरंट टाइप्स. दॅट इज सॉलिटरी साइम, मोनोकॅझियल साइम, हेलिकॉइड, देन स्कॉर्पिओइड. म्हणजे मोनोकॅझियल साइम मध्ये हे पुन्हा त्याचे डिवायडेशन झालेले आहे. हेलिकॉइड आहे, स्कॉर्पिओइड आहे. डायकॅझियल साइम मध्ये पुन्हा म्हणजे 2 ब्रांचिंग असलेलं सायमोस इन्फ्लोरेसन्स. आणि पॉलिकॅझियल, पॉली मीन्स मेनी ब्रांच्ड फ्लॉवरिंग सिस्टीम असं आपलं म्हटलं तरी काय आपलं चूक होणार नाही. आणि तिसरा जो टाइप आहे तो आहे स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. ह्या स्पेशल टाइप मध्ये आपल्याला माहिती आहे व्हर्टिसिलॅस्टर इन्फ्लोरेसन्स, तुळस आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, तुळशीचा जो इन्फ्लोरेसन्स आहे तो व्हर्टिसिलॅस्टर टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स आहे. त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर रेसिमोसचे आहेत, काही कॅरेक्टर सायमोस इन्फ्लोरेसन्सचे आहेत. आणि दुसरा आहे तो सायथेम इन्फ्लोरेसन्स. त्याच्यापासून आपण त्याला मराठीमध्ये दुधानी म्हणतो. आणि त्याचं त्या फॅमिलीचं युफोर्बिएसी फॅमिलीचे मेंबर्स हे सायथेम इन्फ्लोरेसन्स असलेले आहेत. आणि दुसरा एक मिल्की लॅटेक्स या प्लांट मधून बाहेर येतो. ज्यावेळेस आपण त्याचं लीफ कट करू, स्टेम कट करू, त्यावेळेस मिल्की लॅटेक्स बाहेर येतो. आणि ह्याच्यामध्ये जे फ्लावर जी अरेंजमेंट असते ते फिमेल फ्लावर कम्स आउट अँड अदर अँथर्स दे आर बिलो इन द फ्लावर. त्याच्यानंतर तिसरा एक स्पेशल टाइप्स ऑफ इन्फ्लोरेसन्स आहे तो आहे हायफॅन्थोडियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता हा हायफॅन्थोडियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स आपल्याला उंबर, आपण आणखी तो अंजीर खातो का नाही अंजीर आपण, तर हे
जो हो. इन्फ्लोरेसन्स आहे तो आहे हायपॅथोडियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता या इन्फ्लोरेसन्सचे काय सिग्निफिकन्स आहेत हे पण आपल्याला शिकायचं आहे या टॉपिक मध्ये. इन्फ्लोरेसन्स मध्ये इन्फ्लोरेसन्सचा फायदा काय आहे? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इन्फ्लोरेसन्स? इन्फ्लोरेसन्स मध्ये मेनी फ्लावर्स कम टुगेदर अँड फॉर्म वन स्ट्रक्चर. बरोबर आहे. मॅक्सिमम फुलं एका जागेवर येतात आणि इन्फ्लोरेसन्स फॉर्म होतो. मग पॉलिनेटर्स काय करतात? त्या इन्फ्लोरेसन्स ऍक्सिसला व्हिजिट करतात आणि एका व्हिजिट मध्ये मेनी फ्लावर पॉलिनेट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या इन्फ्लोरेसन्सचे बरेचसे फायदे आहेत. आपण ते डिटेल त्यावेळेस घेऊ. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे इन्फ्लोरेसन झाल्यानंतर तो दुसरा आर्टिकल त्याच्यामध्ये आहे ते आहे फ्लावर. आता फ्लावरची डेफिनेशन आपल्याला 9वी पासून शिकतोय आपण. बरोबर आहे. मला तुमच्याकडून त्याची अपेक्षा एकदम सोपी डेफिनेशन आहे तर तुम्ही फ्लावरची डेफिनेशन कोणतरी सांगावी. कुणाला अनम्यूट करू मी? सांगा. वैभव सांगू शकतोय का डेफिनेशन ऑफ फ्लावर? डिफाईन फ्लोअर का? हा फ्लावर. highly modified shoot means sexual reproduction. व्हेरी गुड, व्हेरी गुड. भाग्यश्रीने चांगलं उत्तर दिलंय आणि बाकीच्यांनी सुद्धा प्रयत्न करायचे रे उत्तर देण्याचे. हा, इट इज अ हायली मॉडिफाईड शूट which is specially produced or which is special function is reproduction. That is the definition of the flower. आणि हे फ्लावरचं आपल्याला डेफिनेशन पाहिजे. त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ फ्लावर. एकदम सोपे सोपे. हा चॅप्टर एकदम सोपा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला 12वी मध्ये डिटेल झालेला आहे हा. तुम्ही सांगा भाग्यश्री, व्हॉट इज द डिफरंट पार्ट ऑफ द फ्लावर? विच आर डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लावर? Petals, व्हेरी गुड. Carpels, Carpel, carpels, style, stigma. स्टाईल. व्हेरी गुड, ovary, androecium, gynoecium. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका बघा. फ्लावर त्याच्यामध्ये पहिला पार्ट ब्रॅक्ट पासून चालू करायचं. बरोबर आहे. ब्रॅक्ट्स, पेडिसेल, इट इज द स्टॉक ऑफ द फ्लावर. देन थॅलॅमस, त्या थॅलॅमस वरती हे फ्लावर बसलेलं असतं. दॅट इज द थॅलॅमस. पण त्याच्यामध्ये फॉर्म्स आहेत पुन्हा, सुपिरियर, इन्फिरियर. त्याच्यानंतर पेरियांथ. व्हॉट इज पेरियांथ? डेफिनेशन सांगेल का कोणी? पेरियांथ, व्हॉट इज पेरियांथ? Who will define perianth? बर. हा, पेरियांथ नंतर कॅलिक्स. फेन कॅलिक्स अँड करोला वी कॅन नॉट डिफरन्शिएट. त्याला आपण पेरियांथ म्हणतो रे. कॅलिक्स. कॅलिक्सला काय म्हणतो आपण? दुसरं नाव काय? Non-reproductive part of the flower. It is a greenish colored part, outermost layer of outermost part of the flower. It takes part in photosynthesis. Then what is the function of calyx? It protect when the flower is in bud condition. Then next is a corolla. What is corolla? कोण सांगतंय corolla? No anyone? सोनू. Sir. हा, व्हॉट इज करोला? झोपले नाही ना? नाही सर. नाही ना. हा, करोला म्हणजे काय सांगा मग. कुठं असतो तो? Enclosing reproductive organs. Very good. Petals. Petals. That is smallest unit of corolla is called petals. बरोबर आहे. Then androecium. What is androecium? Androecium is a male reproductive structure and it is essential part of the flower. Then androecium is made up of, कशाने बनलेला असतो androecium? Anther and कशानं? ओहरी कशाने बनलेली असते रे? ओहरी androecium माहिती नाही?
खूप बेसिक गोष्टी ह्या माहित पाहिजे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. आपण झालेलं आहे 12वीला पण झालेलं आहे, आपल्याला तरी पण डिटेल घ्यायचंय आणखी यावर्षी. अँड्रोशियम अँथर आणि कशापासून बनलेला आहे, दुसरा कोणता पार्ट म्हणतो आपण त्याला? स्टॉक, Stamens. Stamens. अँथर, Stamens. Stamens. Pollen grains. अँथर मध्ये असतात ते पोलन ग्रेन्स. ठीक आहे. व्हॉट इज द फोर्थ? गायनोशियम. गायनोशियम बद्दल कोण बोलतं थोडं? हा बोला, कोण बोलताय? बाकीचे नाहीत का बोलत कुणी? Gynoecium is the female reproductive organs व्हेरी of गुड, flower. गुड. हा बापरे, One or more carpels are present in gynoecium. very good. Very good. The smallest unit of gynoecium is called carpel, and carpels may be one single or it may be more than one. Okay. Then it is a female reproductive structure which is present inside the flower. Then gynoecium is made up of ovary, style, and stigma. What is the function of stigma? Stigma receives the pollen grains. बरोबर आहे. हे झाल्यानंतर आपल्याला त्याची सिमेट्री पाहिजे आहे. सिमेट्री मीन्स त्यांच्यामध्ये सिक्वेन्स कसा आहे, बरोबर आहे. सिमेट्री बघा, ते ऍक्टिनोमॉर्फिक आहे का, ते झायगोमॉर्फिक आहे. त्याच्यानंतर फ्लावर मध्ये आपल्याला सेक्शुअलिटी पाहिजे आहे. व्हॉट इज सेक्शुअलिटी? म्हणजे ते फ्लावर युनिसेक्शुअल आहे का ते फ्लावर बायसेक्शुअल आहे का? व्हॉट इज युनिसेक्शुअल फ्लावर? कोण सांगेल रे युनिसेक्शुअल फ्लावर म्हणजे? हु विल डिफाइन युनिसेक्शुअलिटी? हॅलो, व्हॉट इज युनिसेक्शुअल फ्लावर? The flower which contain only the male or female reproductive organ are called unisexual flower. Very good. Sonu, very good. The flower. They are possess stamen and carpels. Either female flower or male flower or male organ, that is called a unisexual flower. And what about bisexual flower? Who will The define? flower which contain both male and female reproductive organs are known as bisexual flowers. Very good, very good. Diksha Bassi, बहुत अच्छा और सही आंसर दिया. Then the next is a insertion of floral holes on thalamus. म्हणजे या थॅलेमस वरती हे फ्लोरल होल्स. आता 4 फ्लोरल होल्स माहिती आहेत आपल्याला, कोणकोणते? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम आता आपण पाहिलेले. त्यांची अरेंजमेंट या थॅलेमस वरती कशी आहे, त्याला आपण म्हणतो इन्सर्शन ऑफ फ्लोरल होल्स ऑन थॅलेमस. मग ह्या इन्सर्शन वरती किंवा या अरेंजमेंट ऑफ दॅट फ्लोरल होल ऑन द थॅलेमस that are again divided into hypogyny, epigyny and perigyny. म्हणजे गायनोसियमच्या पोझिशन वरून हे 3 प्रकार पडलेले आहेत फ्लावरचे. म्हणजे हायपोगायनी मध्ये काय असतं, तो ओव्हरी जरा टॉप मोस्ट पोझिशनला असते आणि अदर फ्लोरल होल्स जे असतात ते त्याच्या खालच्या बाजूला असतात. त्याला सुपिरियर ओव्हरी म्हणतो आणि इन्फिरियर अदर फ्लोरल होल्स अशी आपण टर्मिनॉलॉजी वापरतो. आता इपिगायनी मध्ये याच्या उलट असतंय. काय असतं, ओव्हरी खाली असते आणि अदर फ्लोरल होल्स ते वरती असतात. इपी म्हणजे वरच्या बाजूला, त्याला आपण इपिगायनी म्हणतो. आणि तिसरा जो आहे तो पेरिगायनी, याला आपण हाफ सुपेरियर आणि हाफ इन्फिरियर अशी टर्मिनॉलॉजी सुद्धा वापरतो. म्हणजे ते काही भाग एकदम ओव्हरीच्या मधल्या बाजूलाच असतात, काही खाली काही वरती अशी पोझिशन असते, त्यावेळेस त्याला आपण पेरिगायनी असं म्हणतो. तर या पेरिगायनी सुद्धा आपल्याला डिटेल्स पाहायचं आहे. आपले बरेचसे व्हिडिओ पण तुम्हाला मी देणार आहे. तुम्ही आपल्या MJ श्रीगोंदा या कॉलेजच्या वेबसाईट वरती जायचंय, नॉलेज बँक वरती तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. तुम्ही आपल्या ग्रुपवरही मी त्याची लिंक टाकणार आहे तशी. देन मेरस कंडिशन.
म्हणजे फ्लावरच्या कंडिशन कोणकोणत्या आहेत त्याला आपण मेरस कंडिशन्स म्हणतो. म्हणजे किती पार्ट पासून फ्लावर बनले किंवा फ्लावरचे किती पार्ट होतात त्याला आपण मेरस कंडिशन असं म्हणतो. त्याच्यामध्ये ट्रायमेरस म्हणजे त्या फुलाचे किती भाग होत असतील रे ट्राय म्हणल्यानंतर. देन टेट्रामेरस आणि पेंटॅमेरस 5 भाग. टेट्रा म्हणजे 4 भाग, ट्राय मीन्स 3 भाग. म्हणजे फुलाचे किती भाग होतात त्याच्यावरती ही मेरस कंडिशन डिपेंड असते. त्याच्या पुढचा आर्टिकल आहे फ्लोरल होल्स. आता फ्लोरल होल्स आपल्याला माहिती आहेत, आताच आपण डिस्कस केलं फ्लोरल होल्स बद्दल. कोणकोणते फ्लोरल होल्स आहेत? पहिला फ्लोरल होल आपण कॅलिक्स पाहिला. कॅलिक्स मध्ये मग तो कॅलिक्स कसा आहे, त्या कॅलिक्सचं नेचर कसं आहे, मग तो पॉलिसेपेलस आहे का, तो गॅमोसेपेलस आहे का. पॉलिसेपेलस म्हणजे त्याचे सेपल्स कसे असतात, फ्री असतात, बरोबर आहे. गॅमोसेपेलस म्हणजे त्याचे सेपल्स हे युनायटेड असतात. सेपल्स युनायटेड असतात. त्याच्यानंतर एस्टिवेशन कशा पद्धतीचं आहे त्याचं. एस्टिवेशन टाइप्स म्हणजे वाल्वेट एस्टिवेशन आहे, इम्ब्रिकेट एस्टिवेशन आहे, इन्कन्सियल एस्टिवेशन आहे. म्हणजे which type of estivation is there, how arrangement of that floral holes हे त्याच्यावरती डिपेंड आहे. Then which is the modification of the calyx, कॅलिक्सचं काय मॉडिफिकेशन आहे. पण कॅलिक्सच्या मॉडिफिकेशन मध्ये पॅपस टाइप ऑफ कॅलिक्स, त्याच्यानंतर पेटॅलॉइड कॅलिक्स आणि स्पर्ड कॅलिक्स. म्हणजे कॅलिक्सला स्पर असतात त्याला स्पर्ड कॅलिक्स म्हणतो. कॅलिक्स कधी कधी आपल्याला पेटल लाईक दिसतात, म्हणजे आपण गोंधळतो की आपल्याला वाटतं की हा पेटल आहे, पण इट इज नॉट पेटल, इट इज सेपल बट लुक्स लाईक पेटल. आपण बोगनवेलियाचं पाहिलं, बोगनवेलिया स्पेक्टॅबिलिस मध्ये, तर ते पिंकिश कलरचे जे काही ब्रॅक दिसतात आपल्याला, तर ते काय आहेत, सेपल्स आहेत, बरोबर आहे. त्या पद्धतीनं त्याचं मॉडिफिकेशन आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. देन दुसरा पार्ट आहे करोला. करोलाचे फॉर्म्स पुन्हा आपल्याला पाहिजे आहेत. त्या फॉर्म्स मध्ये पॉलिपेटलस असेल, त्याच्यामध्ये क्रुसिफॉर्म करोला, पॅपिलोनेसिस करोला. व्हॉट इज क्रुसिफॉर्म करोला, व्हॉट इज पॅपिलोनेसिस करोला. देन गॅमोपेटलस कंडिशन ऑफ द करोला. आपण धोत्र्याचं फुल पाहतो, the petals that are united and form a structure that is looks like a funnel, so to gamopetalous करोला आहे. We cannot separate petal very easily, and that type of or that condition is called gamopetalous condition. Then bilabiate, 2 lobes असतात, त्याच्यामध्ये आपण अडोल्साचे फ्लावर्स पाहिले तर त्याच्यामध्ये 2 लोब असतात करोलाचे. देन ट्युब्युलर, आताच आपण पाहिलं धोत्र्याचं फुल, तुम्हाला सांगितलं मी ट्युब्युलर करोला असतो. त्याच्यानंतर कॅम्पॅन्युलट इज ऑल्सो देअर इन सम प्लांट्स. द कॅम्पॅन्युलट म्हणजे बेल शेप करोला इज देअर. देन अँड्रोशियम, टाइप ऑफ अँड्रोशियम, स्ट्रक्चर ऑफ टिपिकल स्टेमन. देन त्याच्यामध्ये व्हेरिएशन मध्ये त्याचं कोहेजन, अधेजन, म्हणजे त्यांची अरेंजमेंट ऑफ द स्टेमन्स, हाऊ दे आर जॉइनिंग. देन गायनोशियम, त्याचं स्ट्रक्चर, द स्ट्रक्चर ऑफ टिपिकल कार्पेल. एक टिपिकल स्ट्रक्चर कार्पेलचं कशा पद्धतीनं असतं ते पाहायचं आपल्याला याच्यामध्ये. त्याच्यानंतर नंबर, म्हणजे आता त्या बसीने सांगितल्याप्रमाणे मेनी कार्पेल्स किंवा सिंगल कार्पेल्स, त्या पद्धतीनं कार्पेलचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे. त्यांचा नंबर पाहायचा आहे किती आहे ते, त्याची पोझिशन पाहायची आहे. म्हणजे सुपिरियर कार्पेल असतो का इन्फिरियर असतो, ओहरी, बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड अ पोझिशन ऑफ द ओहरी. त्याचं कोहेजन, अधेजन, म्हणजे कार्पेल्स युनायटेड आहेत का, कार्पेल्स मोकळे आहेत का. कधी कधी काय होतं, स्टिग्मा युनायटेड असतो आणि कार्पेल्स फ्री असतात. कधी कधी काय होतं, कार्पेल्स युनायटेड असते, स्टिग्मा फ्री असतो. स्टाईल कधी कधी जॉईंट असतात. कधी काही प्लांट मध्ये आपण कुकुरबिटेसीचे फॅमिलीचे काही मेंबर्स पाहिले तर त्यांचा ओहरी, स्टाईल आणि स्टिग्मा सगळं एकत्र जॉईन असतं. आपल्याला डिफरन्शिएट करता येत नाही सहजासहजी.
त्याला मायक्रोस्कोपच लागतो आपल्याला वेगवेगळे करण्यासाठी, बरोबर आहे. तर आपल्याला हे त्याचं सगळं पाहायचं आहे. त्याच्यानंतर प्लासेंटेशन सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. प्लासेंटेशनचे टाइप्स कोणकोणते आहेत, कोणकोणत्या टाइपचे प्लासेंटेशन आहेत ते सुद्धा पाहिजे. ऍक्सेल प्लासेंटेशन असेल किंवा मार्जिनल प्लासेंटेशन असेल, काय वेगवेगळे टाइपचे जे काय प्लासेंटेशन आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे